IIT बॉम्बेचं नाव IIT मुंबई करण्याचं महायुतीचे मुख्यमंत्री आणि महायुतीने हे ठरवलेलं आहे। त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्रही पाठवलेलं आहे। त्यामुळे लवकरच IIT बॉम्बेचं नाव IIT मुंबई होणार आहे। जे विरोधक टीका करतायत की सरकार झोपलं होतं का, तर विरोधक पण झोपले होते। विरोधकांनी कधी सांगितलं नाही की हे करायला पाहिजे म्हणून। हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, आदरणीय राज ठाकरेजी जे म्हणतायत की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार आहात, हीच गोष्ट राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर टीका करत याच्यापूर्वी बोलायचे की उद्धव ठाकरे नेहमी निवडणुका आल्या की सांगतात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचंय, आणि दुर्दैवाने आज राज ठाकरेजींना तेच बोलावं लागतंय की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे। त्याच्यामुळे हा जो घिसापिटा मुद्दा आहे हा सोडला तर या दोन्ही भावांकडे टीका करण्यासारखं काही राहिलेलं नाहीये। यांच्या जन्माच्या आधीपासून मुंबई महाराष्ट्राबरोबर होती। आमच्या 107 हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिलंय। त्याच्यामुळे ही मुंबई कोणीही महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही। यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही, आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते बंदही केलेलं आहे की यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही। त्याच्यामुळे जो मिळेल तो मुद्दा घ्यायचा आणि लोकांमध्ये अस्मिता जागवण्याचा प्रयत्न करायचा, एवढंच काम या विरोधकांकडे आहे। याच्यापेक्षा दुसरं काम नाही।